हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निफ्टीच्या लेवल, जे की 8 तारीख ते 12 तारीख पर्यंत निफ्टीच्या ज्या लेवल असतील त्या आपण बघणार आहोत. काल जर आपण बघितलं तर आपण दिलेल्या लेवल प्रमाणे निफ्टीने एक सपोर्ट घेतलेला आहे 24,170 चा. आता निफ्टीसाठी जो रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 24,400. मागच्या जर बरेच दिवस आपण जर बघितलं तर अशी रॅली होती, मार्केट कंटिन्यू अप मध्ये होतं. त्यानंतर थोडं 24,400 ला जी आपण लेवल दिलेली मागच्या आठवड्यात एक्सपायरीच्या अगोदर, तर त्या लेवलला टेस्ट करून मार्केट साइडवेज राहिलं. आता जर बघितलं तर मार्केट काल एक बाईंग आलेली आहे मार्केटमध्ये. आता वर 24,400 चा रेजिस्टन्स असेल. तर आपण बघणार आहोत सोमवारी मार्केट कसं असेल. सोमवारी जर मार्केट बघितलं आपण तर 24,400 चा मार्केटसाठी खूप महत्वाचा सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे 24,400 चा. आणि सपोर्ट जर बघितला आपण, सपोर्ट आहे 24,270. हा सपोर्ट असणार आहे 24,270 आणि 24,270 त्याच्यानंतर जो महत्वाचा सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 24,170. म्हणजे सध्या मार्केटला जर आपण बघितलं तर वरती एकच रेजिस्टन्स आहे 24,400. जर मार्केट ह्याच्यावर क्लोजिंग झालं 24,400च्या तर आपल्याला एक चांगली बाईंगसाठी संधी देईल. पण जर आपण सपोर्टचा विचार केला तर निफ्टी जर ह्या सपोर्टला आली 24,270 चा जर सपोर्ट तोडला, हा सपोर्ट जर तोडला, तो 24,170 आणि 24,092 हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे. म्हणजे सध्या जर आपण मार्केट बघितलं, हा सपोर्ट तोडून या सपोर्टला येऊ शकतं आणि हा जर तोडला तर इथे येऊ शकतो. आणि 24,090 किंवा 24,100 या लेवलवरून मार्केटमध्ये एक चांगला बाउन्स बॅक आपल्याला मिळू शकतो. म्हणून हा निफ्टीसाठी खूप महत्वाचा सपोर्ट आहे. जर सोमवारी मार्केट गॅपअप झालं तर 24,400च्या वर सस्टेन होण्याची गरज आहे. जर 24,400च्या वर सस्टेन झाला तर 24,270 महत्वाचा सपोर्ट. पण जर आपल्याला चांगली एंट्री जर मार्केटमध्ये मिळू शकते तर ती 24,090च्या आसपास आल्यानंतर. तर सध्या मार्केट बाय ऑन डिप्स आहे, त्यामुळे आपण बाय ऑन डिपचा विचार करू शकतो सपोर्टला आल्यानंतर. पण जर चांगला बाउन्स मार्केटला पाहिजे, मार्केटला जर वर जायचंय तर थोडं खाली रिट्रेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 24,170 ते 24,092 हा निफ्टीसाठी खूप महत्वाचा सपोर्ट राहणार आहे. तर लक्षात ठेवा, या सोमवारच्या लेवल असतील सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे मार्केट आपल्याला सध्या वर रेजिस्टन्स 24,400 असल्याने नवीन रेजिस्टन्स बनवण्यासाठी मार्केटने थोडं सपोर्ट तोडून खाली येणं गरजेचं आहे. सेम या निफ्टीच्या लेवल असतील. आता आपण बघत आहोत बँक निफ्टीच्या लेवल. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीला एक सपोर्ट होता 52,304 चा. म्हणजे बँक निफ्टीने तो सपोर्ट घेतलेला आणि तिथून वर आलेली. आता जर सोमवारी मार्केट गॅपअप झालं आणि गॅपअप होऊन जर आपण बघितलं तर बँक निफ्टी 52,760 हा बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. आणि हा जर रेजिस्टन्स बँक निफ्टीने ब्रेक केला तर ह्याच्यावर आपल्याला कंटिन्यू अप ट्रेंड मिळेल बँक निफ्टीमध्ये. मग ह्याच्यावरती आपल्याला बँक निफ्टीचा टार्गेट असणार आहे 53,070. हा पहिला टार्गेट असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट असणार आहे 53,312. म्हणजे 53,070 नंतर 53,180 हा एक टार्गेट असणार आहे बँक निफ्टीमध्ये. 53,180 म्हणजे वरती बँक निफ्टीला एवढे रेजिस्टन्स आहेत. आणि जर सपोर्ट जर गॅप डाऊन मार्केट झालं तर 52,300, 52,300 ते 52,240 हा बँक निफ्टीसाठी एक मिड पॉइंट आहे. म्हणजे इथून बँक निफ्टी चांगला बाउन्स देऊ शकते आपल्याला. ह्याच्यावर मार्केट आहे तोपर्यंत आपण बाय ऑन डिप्सचा विचार करू. 52,300 ते 52,240 या लेवलला मार्केट जोपर्यंत आहे ह्याच्यावरती आपण बाय ऑन डिपचा विचार करू. आणि जर गॅपअप झालं सोमवारी तर मार्केट गॅपअप होऊन ह्या लेवलच्या वर टिकणं गरजेचं आहे. बँक निफ्टी 52,760 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे जर बघितलं हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर इथून आपल्याला 200, 300, 400 पॉईंटची रॅली मिळू शकते बँक निफ्टीमध्ये. पण जर हा रेजिस्टन्स टेस्ट करून खाली जर सपोर्टला आलं तर बँक निफ्टी सध्या जर बघितलं तर बाय ऑन डिप्स मध्ये आहे. म्हणजे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये 52,750 60च्या वर साधारण 53,312 पर्यंत टार्गेट मिळणार. सोमवार ते शुक्रवार, बुधवार, गुरुवार पर्यंत एक्सपायरी पर्यंत एवढी मुवमेंट बँक निफ्टी आपल्याला देऊ शकते.
साधारण जर इथे आपण पकडलं तर 500 पॉईंट 600 पॉईंटची मुवमेंट आहे बँक निफ्टीमध्ये. पण बँक निफ्टीला सुद्धा जर वर जायचं असेल तर रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि जो 52,300 ते 52,240चा सपोर्ट आहे, त्या सपोर्टला ज्या वेळेस बँक निफ्टी येईल त्यावेळेस मार्केट बाय ऑन डिप्स मध्ये आलेलं असेल. तर ह्याच्यावर 52,300च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण बाईंगचाच विचार करणार आहोत, सेलिंगचा विचार करणार. हा जर 52,300च्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली बँक निफ्टीने तर ते मार्केटसाठी थोडं एक सेलिंग प्रेशर वाढेल. त्यामुळे ह्या लेवल आहेत सोमवारच्या, म्हणजे 8 तारीख ते 12 तारीखच्या, तर या लेवलमध्ये बँक निफ्टी हे राहील. आता सोमवारी मार्केट कसं असेल ते आपण बघू, त्याप्रमाणे आपण मंगळवारच्या लेवल या सोमवारी देऊ. तर तुम्ही असेच आपल्या शेअर मार्केटची बाराखडी या युट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनलवरती जॉईन राहा. रोजच्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे अपडेट देत असतो, स्विंग कॉल देत असतो, त्याचा तुम्ही स्टडी करा आणि योग्य तो अभ्यास करा. पेपर ट्रेड करा, कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही. तर आपण ज्या दिलेल्या लेवल आहेत त्या लेवलचा अभ्यास करा. आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना लाईक शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.